हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता आचार धर्म काल झाले काय नाही. आचार धर्म पासून सुरू करायचं. आचार धर्म. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. विष्णूची पूजा महापूजा विष्णूची कशामुळे होती. तिकडं हार तुरं घेऊन हे पेढं बर्फी घेऊन तिकडे जाऊन होत नाही. तर स्वामी काज म्हणजे धन्याची सेवा चाकरी, ज्याची आपण नोकरी करतोय त्याची चांगल्या प्रकारे सेवा चाकरी केली पाहिजे. गुरुभक्ती, गुरुची भक्ती केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. पितृवचन, आपल्या बापाचं वचन पाळलं पाहिजे. आणि आपल्या पतीची सेवा केली पाहिजे. एवढ्या 4 गोष्टी केल्या की विष्णूची महापूजा झाली म्हणायची. हे जे बघितलं ढोंग जे चाललंय पूजा वगैरे हे खोटं आहे. असं चांगलं वागलं की मग देवाची आपोआपच पूजा होते. म्हणजे आपण जे स्वामी काळजी आपण जे कोणाची जर नोकरी करत असलो, आपण स्वतःचा धंदा करत असलो, तो चांगल्या प्रकारे करायचा. आपल्या गुरुची सेवा करायची, आपल्या बापाचं वचन पाळायचं आणि आपल्या पतीची सेवा करायची. एवढ्या 4 गोष्टी केल्या की मग विष्णूची महापूजा होती. महापूजा प्रसाद खाऊन खीर खाऊन होत नाही. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे. आणि विष्णूची पूजेचा मार्ग आहे सत्य. तू तोंडानं सत्य बोलायचं, मग विष्णूची पूजा होते. आणि दुखवे आणि अनेकांच्या दुःखे, दुसऱ्याला दुःख झालं तर आपल्याला ते दुःख आहे. दुसऱ्याच्या पायात काटा रुतला तर आपल्या बी पायात काटा रुतल्यासारखं वाटलं पाहिजे, आपल्याला बी दुःख वाटलं पाहिजे. नाही तर दुसऱ्याचं काय बेफिकीर दुसऱ्याच्या दुःखाबद्दल राहायचं नाही. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ. तुकाराम महाराज म्हणतात, यावरच्या एवढ्या गोष्टी जर निश्चयपूर्वक केलं की विष्णूच्या महापूजेचं फळ मिळते. आणि हे आचार धर्म कसं वागायचं हे हा धर्म दिलेला आहे. उगीच बाकीचा अवडंबर ढोंगबाजी करायची तो धर्म नव्हे. हा आचार धर्म तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे. आता पुढं जे आहे ना, आळस. तर आळस तुका म्हणे अळस करुणिया साहे बळे कैसे पाहे वाया जाती. तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक आळशीपणा करून जन्म ह्या वाया घालवतात. उद्योगी असलं पाहिजे. आळशी म्हणजे आळस करून उपयोग नाही. उद्योग केला पाहिजे, काम केलं पाहिजे. आणि ते जर काम नाही केलं तर त्या माणसाचा जन्म हा फुकट जातो. आधीच आळसी वरी गुरुचा उपदेशी. एखादा मनुष्य आळसी आहे आणि गुरुने बी तसंच सांगितलं, आपलं गाजावळून आपलं गड झोप. मग काय मग चांगलं हे पाय. गुरुने जर आळशीपणाला उत्तेजन दिलं मग तेथे योग्य अयोग्य चांगले वाईट याचा विचार राहत नाही. मग त्या कैसी आडकाठी विधी निषेधाची भेटी. मग त्याला काय अडथळा कसला राहणार. विधी म्हणजे चांगलं आणि निषेध म्हणजे वाईट. निषेध म्हणजे जे करू नये ते निषेध आणि करावं ते विधी. योग्य अयोग्य. विधी निषेध म्हणजे योग्य अयोग्य. तर ते काय म्हणतात मार्गच राहत नाही. गुरुनाने सांगितलं असा जो हे करा, असंच जर आळशी राहावा तर मग विधी निषेध काही राहत नाही, योग्य अयोग काहीच नाही. वाईटच सगळे विचार येतात. नाचरवे धर्म न करवे विधी कर्म. नाचरवे धर्म. मग असे जे आळशी माणूस आहे त्याला धर्माप्रमाणे आचरण
करूसं वाटत नाही, न आचरवे करूसं वाटत नाही, न करवे विधी कर्म. विधी कर्म म्हणजे योग्य जी कामं आहेत, धार्मिक कामं किंवा योग्य जी कामं आहेत ती त्याला करता येत नाहीत. तुका म्हणे ते गाढव घेती मना मागे धाव. तुकाराम महाराज म्हणतात असे लोक हे गाढवासारखे आहेत. मनामागे आपल्या मनाला वाटेल तसं करायचं, मनाला वाटत नाही. जे जे नीतिनियमांना सांगितलं त्याप्रमाणे वागलं पाहिजे, आपल्या मनाप्रमाणे वागायचं नाही. आणि जे मनाप्रमाणे वागतात ते गाढव आहेत असं तुकाराम महाराज म्हटले. पुढचं हे आहे, आळसी याचे अंतर कुडे जैसे मढे निष्काम. आळसी माणसाचं जे अंतर आहे, अंतरंग आहे ते कुडं म्हणजे वाईट, कपटी अंतरंग वाईट आहे. जैसे मडे निष्काम, मड्याप्रमाणे ते हे आळशा माणसाचं अंतरंग आहे ते मड्याप्रमाणे आहे. तुका म्हणे ऐशा हाती मद श्रीपती वाचवा. तुकाराम महाराज म्हणतात श्रीपती म्हणजे देवा, मला अशा ह्या आळशी लोकांच्या तडाख्यातनं वाचव, आळशी लोकांची मला गाठ पडू देऊ नकोस. आता म्हणायचं आपणच आपणाला तारतो आणि मारतो. आपण जे करतो, आपण जे वागतो त्याप्रमाणे आपला तरतो म्हणजे तरुण जायचं, संकटातनं तरुण जायचं, संकटातनं पुढं बाहेर पडायचं. हे आपलं आपण करतोय. आणि संकटात मरून जायचं ते आपलं आपणच ठरवतोय. कसं ते म्हणलंय, संदेह बाधक आपण याते रज्जू सर्पवत भास तसे. येऊन्या काय देखिले येणे मारे घाये विण लोळत असे. संशय हा आपला आपणास बाधत असतो. संशय कसं, संशय रज्जू सर्पवत, रज्जू म्हणजे दुरी. दुरी जर अशी अंधारात जर पूर्ण प्रकाश नाही आणि गडद अंधकार नाही, असा मंद अंधकारामध्ये जर दुरी पडलेली दिसली तर साप वाटते. रज्जू सापासारखी ती दिसते आणि मग संशय होते. सापाला आपला आपणच घेऊन जातोय साप म्हणून. संशय आपला आपणासच बाधक असतो. मंद अंधकारात रज्जू हा साप आहे असे दिसते, त्यामुळे तो मनुष्य भितो. हे त्याचे भिणे म्हणजे मार न लागता गडगडा लोळण्यासारखे आहे. मारे घाये विण लोळत असे, की तो साप आहे म्हणून लोळतोय. म्हणजे ह्याला जर माणूस जर ज्याला मार पडला तर तो लोळतोय. परंतु असं जर गोष्ट झाली, संशयी मनुष्य असला तर संशयाने लोळायला. आपणची तारी आपणची मारी, आपण उद्धरी आपण या. आपण स्वतःला तारायचं असलं तर आपणच तारत असतो आणि स्वतःला मारायचं असलं तर आपणच मारत असतो. म्हणजे आपल्याकडे हे सगळे आहे. आपण जर चांगलं वागलं, आपण जर विवेकपूर्वक वागलो, विचारानं वागलो तर आपणच आपल्याला तारतो आणि आपणच आपल्याला मारतो. आपण उद्धरी आपण या, आपणच आपल्याला आपला उद्धार करून घेतो. शुक नलका न्याय गुंतलासी काय, विचारून पाहे मोकडिया. शुकनलिका न्याय, शुक म्हणजे पोपट आणि नलिका म्हणजे पारधी लोक पोपट पकडण्यासाठी काय करतात, ते असं एक चक्र करतात. चक्र आणि चक्राला एक दांडा ठेवतात असावर वर, ते असं चक्र आणि ते असे दांडे ठेवायचे. मग पोपट जाऊन त्यावर बसतो. पोपट त्यावर बसला की ते चक्र फिरायला लागते. ते पोपटाला असं वाटते की आता मी खाली पडतोय वाटतं, म्हणून ते घट्ट धरते, ते नळी पायात पकडते आणि ते सारखं गिरक्या खायला पडते. त्या वाटते त्यात आपण पडतोय वाटतं. तर मग त्याला पंख आहेत, सगळ्या उडून जाऊ शकते. परंतु ते पळेल. मग तो पारधी लांब बसलेला असतो
मग ते असं गिरक्या घालायला पारधी येतोय आणि त्याला पकडून घेऊन जातो शिद घालतो चला. शुकनळिका न्याय, शुकनळिका न्याय गुंतलासी काय. ती त्यांना ते पायाची जी आहे ना, तो मेला तरी ती त्याला हे तोडला तिथनं तरी सुद्धा ती 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 मिठी काय सोडित नाही त्या तिची. विचारुनी पाहे मोकळिया. पुढं म्हटलंय पाप पुण्य कैसे भंजिले लोक. ते शुकनळिकेप्रमाणे दुसऱ्याने एक उदाहरण देतात. माकडं जे धरतात का नाही, माकडे मुठीत पुढे येणार आहे आपण. माकडे मुठीत धरिले फुटाणे. माकडं पकडणारे जे लोक आहेत तर ते अशी तांब्याची पत्र्याची अशी घागर करतात, लोखंडाची चांगली घागर. आणि त्या घागरीमध्ये अगदी घागरीचं तोंड जे आहेत ना, सुळकं असं तोंड ठेवायचं, फक्त माकडाला हात जाईल एवढंच. आणि ते माकडं ते झाडं बघितली खाली ती लांब, ते पारधी लोक जे माकडं पकडणारे ते लांब असतात आणि त्यामध्ये फुटाणं टाकतात. ती माकडं बघतात फुटाणं आणि लांब जाऊन बसायचं. मग ते माकडांना फुटाणं खाऊच वाटतं. मग ते माकडे येऊन काय करतात, त्या फुटाण्यासाठी हात घालतात आणि फुटाणं म्हणून धरतात. मग मूठ भरली की ते बाहेर येत नाही. ते मूठ काय सोडत नाही फुटाण्याची. आणि ते मग तोपर्यंत तो पारधी येतो, त्याला धरतोय माकडाला, चला आता फुटाणं तुम्हाला मिळालं. ती वांढर मारीत ना. हा, वांढर मारी. वांढर नव्हेत माकड. वांढर मारी. वांढर मारे नव्हत. वांढर मारे हे वानर मारे हे वेगळे, हे माकड धरणारे माकडवाले वेगळे, वानरवाले वेगळे. हा, ही माकडं आहेत ती माणसासारखी बरीचशी त्याचा खेळ करू शकतात. ती जरा पुढची स्टेज आहे. आणि वानरं जे आहेत ना, त्याचे बघा बाकी काय इतकं ज्ञान नाही. पाप पुण्य कैसे भांदिले अंक, दशकाचा एक पुरविला. पाप पुण्य शेवटून दुसरी ओळ. हा, शेवटून दुसरी ओळ आहे. खूप ते मी हे केलंय. तर त्याचं हे शुकनळिका न्यायाचं खाली मी चांगलं वर्णन करून ते लोकांना कळत नाही म्हणून. पाप पुण्य कैसे भांजले. तर पाप आणि पुण्य यांची वजाबाकी केली तर 1 शून्य उरते, 1 शून्य कमी होते. ते जाणून हे तुला का समजत नाही. पाप आणि पुण्य यांची वजाबाकी केली तर 1 शून्य कमी होते. हे जाणून तुला कसे समजत नाही, असे का वागतोस. पाप पुण्य कैसे भांजिले अंक. म्हणजे अंक जो आहे, एक त्यात पाप आणि पुण्य म्हणजे 1 काढून घेतलं 10 आहे, आणि त्यात 1 काढून घेतलं तर 0च होते. पण त्याचा काय उपयोग होत नाही. दशकाचा एक उरविला, जाणवणी या काय होतोसी नेणता, शून्य ठावरिता नाही नाही. आणि हे तुला माहीत असून सुद्धा हे तू नेणता का होतोस, जाणून सुद्धा न अज्ञानी का वागतोस. शून्य ठावरिता नाही नाही. शून्य जे आहे त्याला त्याचा काही उपयोग नाही. दूरदृष्टी पाहे न्याहाळुनी, मृगजळा पाणी न म्हणे चाडा. ही दूरदृष्टीनं बघावं, दूरदृष्टी ठेवून बघावं. आणि मृगजळ जे आहे, काल मी सांगितलं तसं, ते जे उन्हाच्या झळामध्ये जे त्या मृगाला जे हरणाला जे उगीचच पाणी दिसते जंगलामध्ये, तर ते त्या मृगजळात जे पाणी आहे तर न म्हणे चाडा, ते काय उपयोगाचं नाही.
धावताची फुटे नव्हे समाधान, तुका म्हणे जाण पावे पिढा. मध्ये त्या हरणाला ते पाणी आहे म्हटलं की ते हरण पळत तिकडं जाते आणि हे फुकटच तिथं धाव घेते आणि त्याच्यामुळं त्याला त्रास होतो, हरणाला पीडा होते. आता आपल्यासारखे जग दिसते असं एक म्हणलं आहे, अंधळासी जग अवघेची आंधळे, आपणासी डोळे दृष्टी नाही. आंधळा जो मनुष्य आहे त्याला जगात काय चाललंय, कोण आहे, कोण डोळसा आहे, कोण काय, काहीच माहीत नसते. तो आंधळा असल्यामुळे जगाला सुद्धा जग आंधळच आहे असं तो समजतं. रोग्याविषयी तुल्य लागे ते मिष्ठान. रोगी जर माणूस असेल, ताप अंगात असेल, रोग असेल, तर अन्न जे चांगलं अन्न आहे ते कडू लागते त्याला. तोंडासी कारण चवी नाही, कारण तोंडाला त्याच्या चव नसती. तसं आपल्यासारखंच जग दिसत असतं. तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया त्रिभुवन अवघे खोटे. तुकाराम महाराज म्हणतात की आपण जर शुद्ध नसेल तर त्रिभुवनामध्ये स्वर्ग, मृत्यू, पाताळ अशा कल्पना, ह्या त्रिभुवनात त्याला काही सगळं खोटंच दिसतंय. दुर्योधनाला सांगितलं की जगातला एक सज्जन माणूस हुडकून आण, तर त्याला एक सुद्धा सज्जन दिसला नाही, सगळे दुर्जनच आहेत. आणि ते फिरून आला म्हणा, देवा पण नाही, तसं दुष्टच आहेत. आणि धर्मराजाला सांगितलं एक वाईट माणूस तू शोधून आण, तर तो म्हटला तो सगळीकडे फिरून आला म्हणा, जगात एक सुद्धा वाईट माणूस नाही. तर आपल्यासारखं जग दिसतंय. आत्महत्या करू नये, नलगे द्यावा जीव सहजची जाणार. ते आत्महत्या करणारे लोक जे आहेत, तर तरी आत्महत्या करू नये, की देवानं हे जीव दिलेला आहे, आपल्याला देह दिलेला आहे, प्राण दिलेला आहे, जन्म दिलेला आहे. तो असा फुकट घालवायसाठी दिलेला नाही. किंवा जायचा तेव्हा आपोआप तो जाईत असतो, पण आपण घालवायचा नाही. आहे तो विचार जाणा काही. आणि ह्याच्याबद्दल विचार मी सांगतो ते समजा. मरण जो मागे गाढवाचा बाळ. आपल्याला मरण पाहिजे म्हणून जो मागीत असतो तो गाढव समजा, गाढवाचा बाळ, गाढवाचं मूल आहे ते गाढवच जो आहे. बोली चांडाळ शुद्ध त्याशी, त्याला चांडाळ म्हणावं. असं जो आत्महत्या करतो, मरण मागतो, आपण जीव देतो, तर कधी जीव देऊ नये. तुका म्हणे काही होईल स्वहित, निधान तो थित टाकू पाहे. तुकाराम महाराज म्हणतात, एवढे चांगले आयुष्य माणसाला मिळाले आहे, हा खजिना आहे, द्रव्यसाठा आहे, तो व्यर्थ टाकून कधी स्वहित होईल काय. तर हे आहे की खूप संसारामध्ये खूप दुःख होते, त्रास येतोय. तर पण हे जे सारखं असते की तुका म्हणे जरी जगटा की घाय, जग जरी घाव घालत असते, ते जर आपण सोने जळता कसे छान उजळते. सोन्याला कस लावला जातं, विस्तार घातला, पण उलट ते चांगलं दिसतंय. तसं हे सहन करायला लागतंय. निधान जो थित टाकू आहे. निधान म्हणजे हा द्रव्यसाठा आहे, हे फुकट व्यर्थ टाकून देऊ नका. शरीर हा द्रव्यसाठा आहे, तू फुकट टाकू देऊ नका. आत्मज्ञानी कोण? आत्मज्ञानी म्हणतात मला आत्मज्ञान झाले, मला अध्यात्मज्ञान झाले. तर त्याचं ढोंग तुकाराम महाराजांनी सांगितले. कुणाला आत्मज्ञान झाले? नमस्कारी भूते विसरून याती, तेणे आत्मस्थिती जाणीतली. याती म्हणजे ह्यो मार आहे, ह्यो मांग आहे, ह्यो चांबार आहे, ह्यो वाईट आहे, हा चांडाळ आहे. अशा तऱ्हेनं आपण विचार न करता सगळ्या भूतांना, सगळ्या माणसांना, की त्याची जात न विचारता त्यांना जो नमस्कार करतो त्याची जात न विचारता, तर त्याला आत्मस्थितीत
प्राप्त झाले म्हणायचं, त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं म्हणायचं. त्याचा जातीभेद जो मानतो त्याला आत्मज्ञान नाही असं समजावं. परोपकारी वेचेल्या शक्ती तेणे आत्मस्थिती जाणीतली. दुसऱ्या उपकार करण्याबद्दल ज्यानं आपली शक्ती खर्च केली त्याला आत्मज्ञान झालं म्हणायचं, त्यांना आत्मस्थिती कळाली असं म्हणायचं. नुसतं उगाच डोळे मिटून भजन केलं, डोळे मिटून ग्रंथ वाचला म्हणून ते आत्मस्थिती त्याला प्राप्त झाली नाही. सोपं आहे, तुकारामानं सांगितले, द्वैताद्वैत भाव नाही जया चित्ती तेणे आत्मस्थिती जाणीतली. द्वैत आणि अद्वैत. द्वैत द्वैत म्हणजे देव आणि आपण भिन्न आहे, ह्याला द्वैत म्हणायचं. आणि देव आणि आपण एक आहे, ह्याला अद्वैत म्हणायचं. मी देवरूपच आहे म्हणायचं, मी ब्रह्मरूप आहे म्हणायचं, ते अद्वैत म्हणायचं. आणि देव, तो देव आहे आणि मी भक्त आहे असं म्हटलं की ते द्वैत म्हणायचं. द्वैताद्वैत भाव नाही जया चित्ती तेणे आत्मस्थिती जाणीतली. तर द्वैत आणि अद्वैत भाव ज्याला नाही, म्हणजे आपपर भाव नाही, सगळी माणसांना समान जो मानतो, समता जो मानतो, त्याला आत्मस्थिती आहे असं म्हणतात. जयाची वाचे नाही निंदा स्तुती तेने आत्मस्थिती जाणीतली. ज्याला वाचेत न, कोणाची निंदा बी करायची नाही, कोणाची स्तुती बी करायची नाही. निंदा करणं हे वाईट आहे, पण स्तुती करणे सुद्धा वाईट आहे. उगीच कोणाला तरी अगदी नसताना सुद्धा तू चांगला आहे, जे आहे ते म्हणणं, हे सुद्धा वाईट आहे. तर जो निंदा स्तुती करीत नाही त्याला आत्मस्थिती प्राप्त झाली असं म्हणावं. उचित अनुचित जाणे धर्म नीत, धर्म नीती दृढभाव भक्ती मानवतो. तर उचित म्हणजे योग्य काय आहे ते, अनुचित म्हणजे अयोग्य काय आहे, अशा तऱ्हेची धर्माची नीती जो वागतो, नीती नियम धर्माचे जो जाणतो, जाणे धर्मनीत, तो योग्य काय अयोग्य काय ह्या धर्माच्या गोष्टी जो जाणून घेतो, ज्याला जाणीव असते, ज्ञान असतं, दृढ भाव भक्ती मानवतो. आणि याच्या मनामध्ये ईश्वराबद्दलचा दृढ भाव असतो, भक्ती असते ईश्वरावरच्या वरची, असा जो मानव असतो त्याला आत्मस्थिती प्राप्त होते. बाकीच्यासनी आत्मस्थिती प्राप्त होत नाही, बाकी नुसते थापा मारत असतात. तुकया बंधू म्हणे वाकड रे वाकडते हेर संसाराचे कर भारवाई. तुकया बंधू ह्यो अभंग तुकारामाचा नव्हे, तुकया बंधूचा आहे. तुकया बंधू म्हणे, तुकारामाचा धाकटा भाऊ कान्होबा म्हणून होता, त्याचे काही अभंग ह्यात आलेले आहेत. म्हणून त्यांना तुकया बंधू म्हणे वरकड ते एर. वरकड म्हणजे इतर जे आहेत ते हे आहेत, हे वर सांगितलेले सोडून इतर जे आहेत ते काय आहे, संसाराचे खर भार व्हावी. संसाराचा भार वाहणारी ती गाढवं आहेत. त्याची आत्मस्थिती होती काय नाही. संसाराचे खर म्हणजे सत्य नव्ह, खरं म्हणजे गाढव. भारवाही म्हणजे ओझ्याची गाढवं. आत्मपरीक्षण करा. चंदनाच्या वासे धरतील नाक, नावडे कनक न घडे. लोक म्हणतात काय, मी चांगला आहे म्हणून सांगतात. तर मी चांगला आहे मग लोक तुला जवळ का घेत नाही, तुझ्यापासून लांब का जातात. तर चंदन, मी चंदन आहे, मग लोक तू त्या चंदनाला विटावर नाक का जातात. वाईट आहे याचा. पण आपण म्हणायचं मात्र मी चंदन आहे, उगीच हे करायचं. तर मनाला विचार करा की ते लोक अशी वागतात म्हणजे तू लेखा तसाच आहेस, तू वाईट आहेस. नावडे कनक न घडे. लोक म्हणते मी सोन्यासारखा आहे, मग लोक असे का आवडत नाहीस तू.
तर तू सोनं नाही, तू लेखा लोखंड नाहीस. असं आत्मपरीक्षण करावं. लोक असं मला का करतात, लोक मला का टाकतात, लोक माझ्यावर काही विश्वास का ठेवीत नाहीत, लोक मला वाईट का म्हणतात. तर उगाच आपण म्हणायचं मी चांगला आहे, मग लोक वाईट का म्हणतात. तू जर सोनं आहे तर मग लोकांना सोनं आवडतंय, तर सोनं नाहीस, तू लोखंड आहेस. म्हणून आत्मपरीक्षा करा, आपण सोनं आहे का लोखंड आहे, आपण चंदन आहे का विळू आहे, वेळगाठ आहे, हे आपण विचार करा. साखरेची गोडी सारखी सकाळा, थोरा मोठ्या बाळा दाखवूया. मी साखर आहे म्हणायचो. साखर गोड असती. कोणाला येतं लहान मूल कोणाला दिलं तर गोड सगळे वाटतंय. पण तुला जर जवळ येतलं तर सगळेजण धिक्कारतात, तुला जवळ घेत नाहीत. मग मी साखर आहे म्हणून कशाला सांगतोस, मी चांगला आहे म्हणून. तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते, तरी का निंदिते जन मज. तुकाराम महाराज म्हणतात, माझं जर चित्त चांगलं शुद्ध असतं आहे, असं जर परिस्थिती असती तर जगानं मला निंदा करायची काय गरज होती. तर माझं चित्त शुद्ध नाही म्हणून जग माझी निंदा करते. म्हणून मी कसा आहे, मी कोण आहे, हिच्या आत्मपरीक्षण करायचं. आत्मपरीक्षण करायचं की मी ही चूक केली, मी हे असं वाईट वागलो आणि हे वागणं बरोबर नव्हतं. हे आपण मनाला विचार करायचं. आणि हे असं जर केलं तर ते असं करा म्हणून, आत्मपरीक्षण करा म्हणून हा विषय मी घातलेला आहे. काम क्रोध माझे जिताती शरीरी, कोवळे ते वरी बोलत असे. देवाला म्हणतात, देवा माझ्या शरीरात मनामध्ये अंतर्गात कामक्रोध जिवंत आहेत. जिताती शरीरी म्हणजे जिवंत आहेत शरीरामध्ये. कोवळे ते वरी बोलत असे, भरलेले आहेत, पण ते दळवून मी वरवर मवाळपणाचे साधुत्वाचे बोलत आहे. मनामध्ये वाईट विचार आहे, मनामध्ये काम आहे, राग, त्याच्यावर क्रोध आहे, पण तो क्रोध तसा ठेवायचा आणि बाहेर तेवढं चांगलं गोड बोलायचं. तर असं जर हे करायचं, ते पाहिलं पाहिजे. काम म्हणजे कुठल्याही गोष्टीची हाव असणं, आणि क्रोध म्हणजे राग असणं. तर हे माझ्या शरीरामध्ये जितात, माझ्या शरीरात जिवंत आहेत. आणि ते मात्र बाहेर मात्र गोड कोवळी बोलायचे, गोड बोलायचं. काय की आत ते म्हणजे आत ते त्याचं अंतरंग आहे ना, ते दोषपूर्ण असं आहे. कैसा सरता झालो तुझ्या पायी, पांडुरंगा काही न कळे हे. असं असून सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात, मी इतका वाईट असून देवा तुझ्या पायाजवळ मला सरता झालं, तुझ्या पायाची मला बरोबरी मिळाली, जोडी मिळाली. मी तुझ्या पायाजवळ मी लायक झालो, योग्य झालो. पांडुरंगा काही न कळे हे. देवा मला हे पांडुरंगा मला काही कळणं झालं की मी एवढा वाईट असून मी तुझ्या पायाची बरोबरी करू शकलो, सरता झालो, बरोबरी करू शकलो, मान्यता पावलो. हे कसं काय. पुराणीची ग्वाही वदतील संत, तैसे नाही चित्त शुद्ध झाले. पुराणामध्ये संतांचे वागणे, अंतरंग आणि आचरण कसे असावे हे सांगितलेले आहे. संतांना कसं वागावं, संतांनी चांगलं वागावं हे सांगितलं आहे. संतांसारखं वागावं हे पुराणात सांगितलं आहे. तैसे नाही, पण त्या पुराणात आम्हाला कसं वागायचं जे सांगितलं आहे त्याप्रमाणे आमचं वागणं होत नाही देवा. आज चित्त शुद्ध झालेलं नाही. तुका म्हणे मज आणून अनुभवा, दाखवी हे देवा साच खरे. तुकाराम महाराज म्हणतात, मला अनुभव आण, मी चांगला आहे याचा मला अनुभव आणला पाहिजे. दाखवी हे देवा साच खरे. हे खरं आणि साच म्हणजे खरंच, आणि खरं बी म्हणजे खरंच. तर हे खरोखर मला देवा तू मला अनुभव असा आणून दे, मी चांगला आहे असा.
भोवंडी सरी से अवघे 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 भोवतची दिसे. भोवंडी सरी से म्हणजे असे भोंड्याला ती पुढे पिढी बायका घालतात ना, दोन्ही घेतलं की हे केले आणि ते हे घातलं की मी एकदम सगळं त्याला जग फिरल्यासारखं वाटतंय आणि मग डोळं गरगर गरगर फिरून ती आडवं पडते ती शुद्धीवर येईपर्यंत. तसं जर भोवंडी जर असेल तर जग सगळं फिरत्याला दिसतंय. ठाई राहिल्या निश्चळ आहे अचळी असं म्हणून असं भोंडू नका, असं हे भोंडी घालू नका. तर निश्चळ शांत जाग्याला राहा. अचली अचळ आपल्या जाग्यावर शांत राहा. अचळ राहा. अचळ म्हणजे चळायचं नाही आणि अचळी चढायचं नाही, अशा म्हणजे हालचाल करायची नाही, असं शांत राहा एका जाग्याला. एक हाकेचा कपाटी तेथे अनेक नाद उठी. एक हाकेचा कपाटी तेथे अनेक नाद उठी. एक कड्याच्या खाली जाऊन जर ओरडलं असलं की कड्यातनं आपण हाक मारले की तसं कड्यातनं पुन्हा आवाज येतो. तर ते कपाटी कड्यावरती गरजते. आपण जसा आवाज मारतो तो परत आवाज. एक हाकेच्या कपाटी तेथे अनेक नाद उठी. मग तसाच पुन्हा नाद म्हणजे आवाज पुन्हा तसाच येत असतो. अभ्रय धावे शशी तुगा म्हणे दुसरे भासी. आवळा तर आकाशातनं ढग असे जायला लागले रात्रीच्या वेळेला, चांदण्याच्या रात्रीच्या वेळेला चंद्रवर असताना ढग असे जायला लागलं तर ढग जाईत असं तर चांदच पळतोय असं वाटतंय आपल्याला, चंद्र पळतोय असं वाटतंय. अभ्रय 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 म्हणजे आबूळ ढग. धावे शशी शशी म्हणजे चंद्र. तुका म्हणे दुसरे नासी दुसरे भासी. दुसरं म्हणजे खरोखर ते ढग पळत असतात पण आपल्याला चंद्र पळतोय असं दिसतंय. सांगावे ते बरे असते हे पोटी दुःख देते खोटी बुद्धी मग. हे आपल्या मनात जे आपल्या मनात असते ते स्पष्ट सांगावे. मनातलं दडपून ठेवू नये. असे केले नाही तर खोट्या बुद्धीने मनात कपट ठेवून बोलणे केले तर त्यामुळं दुःख होतं. कधी मनात कपट ठेवून बोलू नये हे सांगितले देवाने त्याच्यात. असं होई अशी ह्याला भक्ती म्हणतात. कपटानं बोलणाऱ्याला भक्ती म्हणत नाही. आपला आपण करावा व्यवहार जिंकोनी अंतर मन ग्वाही. आपला आपण करावा व्यवहार जिंकोनी अंतर मन गाही. आपला आपण जे आहे तो व्यवहार करावा. मन जे आपलं हे जिंकावं आणि खोटी बुद्धी आहे ती आपण टाकून द्यावी आणि आपला आपण व्यवहार करावा. मग आपलं कल्याण होईल. नाही मागे येत बोलिले वचन. एकदा बोललं की मागे येत नाही. मग दिलगिरी व्यक्त करायला लागते, माफी मागायला लागते, चुकलं म्हणायला लागते. मग आधीच बडबडायची काय गरज आहे. नाही मागे येत बोलिले वचन पावावा तो सीण बरा मग. वरा मग आहे तिथं बरा मग. तो आपण चुकीचं बोललो तर ते काय परत येत नाही, पण चुकीच्या बोलण्यामुळं त्रास तेवढा होतो, सीण तेवढा प्राप्त होतो, दुःख प्राप्त होतं. तुगा म्हणे भाऊ भ्यालो खटपटे आता देवा खोटे शब्द पुरे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी या लटपटीना खूप भ्यालो आहे. असं किती खोटं बोलायचं, किती लबाड्या करायच्या. भाऊ भ्यालो खटपटे आता देवा खोटे शब्द पुरे. आता देवा मी काय खोटं यापुढं काय बोलणार नाही. किती लबाड्या करायच्या, किती हे करायचं बंद आहे, बंद करायचं. एक मागे ती सत्यम घोटाळा म्हणून एक झालता, तर ती एक सत्यम राजू म्हणून एक होता.
तर त्यानं 7,000 कंपन्या काढल्या त्या. ही एक कंपनी, ती एक कंपनी, आणि ह्या कंपनीतले पैसे त्या कंपनीत ठेवायचं, त्या कंपनीतले पैसे ह्या ठेवायचं, ह्या कंपनीतले पैसे त्या ठेवायचं, आणि जगात सगळे ऑडिट बिडिट सगळे करून ठेवायचे. आणि जवळजवळ त्यानं 20-25,000 कोटीचा घोटाळा केला. आणि शेवटी त्याला ते हिशोब त्याला काय कळना झालं. मग त्यानं कबूल केलं की मी चोर आहे, मी ह्या खटपटी इतक्या केल्या, आणि म्हणून तो आता तुरुंगात आहे. तर भाऊ भ्या आता किती ह्या खटपटी लटपटी किती करायच्या. एके दिवशी ह्या खटपटी करायचं बंद होतं. किती खटपटी करायच्या. म्हणून भाऊ आता देवा खोटे शब्द पुरे, आता पुरं असं म्हणतो. कासया गुणदोष पाहो आणि कांचे, मद काय त्यांचे उणे असे. तो तुकाराम महाराज म्हणतात, इतर लबाड आहेत, चोर आहेत, वाईट आहेत, खोटे आहेत, असं मी ते कशाला बघित बसू. माझ्याकडे सुद्धा हे सगळे दोष आहेत. मग काय त्याचे उणे असे, मला तर माझ्याकडे काय त्यातलं कमी आहेत का. माझ्याकडे सगळं दोष आहेतच. काय पाप पुण्य पाहो आणि कांचे, मज काय त्याचे उणे असे. दुसऱ्यांचं पाप पुण्य, ते किती पाप करतोय, ते किती पुण्य करतोय, ते कशाला पाप सांगायचं. मी सुद्धा तितकाच पापी आहे, मी सुद्धा तितकाच वाईट आहे. आणि इतरांचं पाप पुण्य बघितलं माझं सुद्धा माझं सुद्धा तसंच आहे. नष्टदुष्टपण कवणाचे भान. तुकाराम महाराज तो एखादा नष्ट आहे, एखादा दुष्ट आहे, आणि त्याचं मी कशाला वर्णन करीत बसू. तयाहून अणू अधिक कमी, त्याच्यापेक्षा मी थोडा तरी अणू म्हणजे अगदी कणभर का असताना माझ्याकडे जास्त दोष आहे. दुसऱ्यांचे दोष नुसतं बघून आपण मोठा असं म्हणायचं नाही. आपण आत्मपरीक्षण करायचं आणि आपण सुद्धा दोषी आहे असं. कुचर खोटा मज कोण असे वेगळा. कुचर म्हणजे आपण शिजायला जर हे काय घातला, मूग जर शिजाय घातले तर एखादा दाणा आहे तो अजिबात शिजत नाही, त्याला कुचर दाणा म्हणायचं. तो किती ह्याच्या झाला काटकन शेवटी हे वाटतो. कुचर खोटा मज कोण असे वेगळा. जो भिजत नाही, शिजत नाही, त्याला कुचर दाणा म्हणतात. तसला मी आहे. मी काय पाकाला येणार नाही, शिजणार नाही, काय नाही. माझ्याशिवाय कोण दुसरा खोटा आहे. कोण असे आगळा म्हणजे वेगळा, ह्याच्या माझ्यापेक्षा दुसरा. तो मी पाहो डोळा आपुली. मी माझ्या डोळ्यानं दुसरा कोण खोटा आहे कशाला बघू. मीच आहे, मीच एवढा खोटा आहे असं तुकाराम महाराज म्हणतो. तुका म्हणे मी भांडवले पुरता, तुझसी पंढरीनाथा लावी येले. तुकाराम महाराज म्हणतात, या सर्व वाईटपणाच्या, दुष्टतेच्या, पापाच्या भांडवलाने मी पूर्ण भरलेलो आहे. तुका म्हणे मी भांडवले पुरता, हे सगळं भांडवल जे आहे दुष्टपणाचं, भांडवल माझ्याकडे भरपूर आहे. तुझी पंढरीनाथा लावी येले. आणि जेव्हा मी तुला पंढरीनाथ, आता हे भांडवल माझं जे वाईटपणाचं ते काय करायचं, ते पंढरीनाथा देवाला मी अर्पण करून टाकलेलं आहे. हे मला नको आहे. पुढचा अभंग आहे. वडिलांचे मना आणि गुण दोष, पूजा आपणास करावया. दुसऱ्याचे दोष सांगायचे, ह्यो वाईट आहे, तो कसा आहे. म्हणजे आपण चांगला आहे दाखवायसाठी दुसऱ्याला वाईट म्हणायचं. वडिलांचे म्हणजे पुढच्या समोरच्या लोकांचं, इतर लोकांचं दोष, ते गुणदोष दाखवायचे. आणि पूज्य आपणास करावया, आपणाला पूज्य म्हणून घेण्यासाठी हे असं करतात. तुका म्हणे झाली कोंबड्याचे परी, पुढेच उखरी लाभ नाही. तुकाराम महाराज म्हणतात, कोंबडं ते धान्याचं जे आहे ते बुट्टीवर पुढं जुंजरं टाका, त्यात कोंबडं सोडा, ते आणि इस्कट. आता हाय ते खा की, सगळी इस्कटायची काही गरज आहे का. पण त्याचाच कोंबड्याची सवय असती. नुसतं पायाने इस्कटायचं, तसं माणसाला नुसतं हावत असते.
पुढेच उकरी लाभ नाही, लाभ नेणे फायदा काहीच जाणत नाही. ते कोंबडं पुढेच उकरी नसते. पुढचा अभंग आहे. काय धोविले बाहेरी मन, म्हणले अंतर, गादले जन्मवरी, असत्य काटे काटले. तर काय धोविले बाहेरी मन, मन काय बाहेरल्या बाहेर धुवून का, जे मन जे आहे, जर अंतरंगात मनात दोष असतील तर बाहेरून शरीर धुतले तर त्याचा काय उपयोग आहे. बाहेरून सगळं धुतलं, पण मन जर निर्मळ नसेल तर त्याचा काय उपयोग. जन्मभर असत्य व्यवहाराची मन पूर्ण भरून गेलेले असेल तर बाह्य शरीर धुणे निरुपयोगी असते. गादले जन्मवरी असत्य काटे, असत्याचे, लबाडीचे, खोट्याचे काटे जर आपल्या शरीरामध्ये भरलेले असतील तर मग बाहेरून आपण शरीर धुवून का उपयोग. आणि सांडी दंभाचा शुद्ध करी रे वाचा, सांडी व्यापार दंभाचा. दंभाचा म्हणजे की दंभ कशाला म्हणायचं, जर म्हणजे ढोंग करायचं, मी चांगला आहे असं जे ढोंग करायचं त्याला दंभ म्हणायचं. तर दंभाचा शुद्ध करी रे मन वाचा, सांडी व्यापार दंभाचा. हे डिजिटल बोर्ड लावायचे, ते चोर सुद्धा लावतात डिजिटल बोर्ड, आम्ही चांगले आहे म्हणून. तर असलं जे व्यापार हे सोडून द्या. सांडी दंभाचा व्यापार शुद्ध करी रे मन वाचा, मन आणि वाचा तू शुद्ध कर. तुझ्या चित्ताचा तू चोगाही आपुला. आणि हे मी सांगित नाही म्हणतो तुकाराम महाराज, तुझं चित्तात तुझा तो आत्मपरीक्षण कर. तू मनातल्या मनात विचार कर की मी चांगला आहे का वाईट आहे. मी नुसता वाईट असून सुद्धा मी उगाच चांगला आहे म्हणून दाखवतो. पाप पुण्य विटाळ देही, भरिता न विचारसी काही. पाप पुण्य जे आहेत ते वाईट ज्या गोष्टी आहेत हे शरीरामध्ये भरताना तुला काही सुद्धा विचार करीत नाहीस. पापपुण्य अशा वाईट गोष्टी करीत असताना न विचारसी काही. शरीरात एक आचरण करीत असताना, भरीत असताना त्याचा तू काही विचार करीत नाहीस. काय ताच पसी मही जी अखंड असो वळी. आणि मही म्हणजे पृथ्वी. मही तर उगाच पृथ्वीवर सगळं चाचपशी म्हणजे तू तपास करीत पृथ्वीवर. तर सगळे पृथ्वीवर बाकीचे जे आहेत ना ते सोहळे आहेत, म्हणजे पवित्र आहेत. तुझं मनच स्वतःच्या मनातच तुझं जर काटे भरलेले आहेत तर उगाच पृथ्वीवर कशाला फिरतोय. तुझं मन चांगलं कर, शुद्ध करून घे. काम क्रोधा वेगळा ऐसा होई का सोहळा. सोहळं म्हणजे काय. सोहळं म्हणजे असं ते आंघोळ करायचे आणि बामणं ते पंचा नेसतात तसं नेसायचं, त्याला सोहळं म्हणायचं नाही. सोहळं म्हणजे काम क्रोध म्हणजे मनातले विकार आहेत ते टाकून द्यायचं, त्याला सोहळेपणा म्हणायचं. मनातले विकार टाकून द्यायचे, मनामधले वाईट विचार जे आहेत ते टाकून द्यायचे, त्याला ते केलं की सोहळा म्हणायचं. ते नुसतं आंघोळ करून ते सोहळं नेसलं ते सोहळा नव्हा. तुका म्हणे कळा गुंडून ठेवी कुसरी. तुकाराम महाराज म्हणतात उगीच कळा कुसरी अगं असे जे अशा जे करत आहेत ते उगीच तुझ्या अंगच्या सर्व व्यवहार चातुर्याच्या, वाक्चातुर्याच्या कला ह्या सगळ्या गुंडून ठेव. मन स्वच्छ कर. ह्या कळा कुसरीत तू पुढं नकोस. आतुरता कशी असावी. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्री दिवस वाट तुझी. पंढरीच्या देवाची कशी आतुरता असावी
तर तो म्हणतोय भेटीला घे जीवा देवा पंढरीराया, माझ्या मनाला मला आशा अशी निर्माण झाली आहे की तुझी कधी मला भेट होईल. रात्रंदिवस मला तुझी आठवण होती आहे. ही कशी? पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. पौर्णिमेच्या दिवशी चांदणं पडतंय आणि चकोर म्हणून जो पक्षी आहे तो चंद्राच्या त्या प्रकाशामध्ये ते अमृताचे थेंब असतात आणि ते जमिनीवर पडतात. आणि तो तो चकोर वाट बघत असतोय आणि ते चंद्रातनं जे अमृत त्यावेळेस ते चकोर तो ते अमृताचे थेंब घेतो आणि चकोर वाट बघत असतो की चंद्र केव्हा वळ आणि आपल्याला ते अमृत केव्हा खायला. तशी देवा मी तुझी वाट बघतोय. तैसे माझे मन वाट पाहे. त्याप्रमाणे देवा मी दिवाळीच्या मुळा लेखी असावली, पाहत असे वाटली पंढरीची. मी पंढरीची वाट कशी बघतोय? तर दिवाळीला हे सून जे माहेरवासीन जे सासरवासीन जी मुलगी असते तिला दिवाळीला आईबाप केव्हा नेतील, मला केव्हा बोलवून घेतील, तिला भयंकर हे असतंय. तिला ती आतुरता लागलेली असते, ओढ लागलेली असते आईबापापर्यंत दिवाळीला आपल्याला घेऊन जावं. त्याप्रमाणे पांडुरंग म्हणतो, तुकाराम म्हणतो, पाहत असे वाटोली पंढरी. मी पंढरीची वाट पाहतो. वाटोली म्हणजे वाट पाहतो. भुकेलिया बाळा अतिशोक करी, वाट पाहे परी माऊलीची. भुकेलिया बाळ लहान मूल, मोठं मूल नव्हे. मोठं मूल काय वेळेला खाऊन खाते तिकडे. बारकं मूल जे पाळण्यात आहे ते आईचीच वाट बघते. भुकेलिया बाळा अतिशोक करी, एकदम रडतंय आणि अतिशोक करतंय आणि परंतु वाट पाहे आणि आईचीच वाट बघते ती येऊन केव्हा आपल्याला नाही. तर त्याला काय भेट नाही. तशी देवाची मी वाट बघतोय असं तुकाराम महाराज. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावुनी श्री भूक धावी देवा. तुकाराम महाराज म्हणतात, मला भूक लागलेली आहे देवा, मला माझं श्री तुझं जे भूक आहे ते मला दाखव. तू मला दर्शन दे. मला एवढी भूक लागलेली आहे, तुझ्या दर्शनाची भूक लागलेली आहे. तर अशी आतुरता देवाच्या जो बरोबर असली तर देव भेट देणार. नाहीतर अशी आतुरता नसली तर मग काय त्याचा उपयोग. पुढं आणखी ते दिलंय आतुरता कशी असावी. त्याच्यावर आणखी पुढे 2 अभंग आहेत. क्षुधार्थी अन्ने दुष्काळे पिढिले, मिष्टान्न देखिले तेणे दैसे. क्षुधार्थी, दुष्काळामध्ये अन्न मिळत नाही. 4-4 दिवस अशी माणसं उपाशी असतात आणि दुष्काळानं त्रास झालेला असतो आणि त्याला भूक लागलेली असते आणि त्याला जर मिष्टान्न पक्वान्न दिसलं तर त्याला याची एवढी गडबड असते ते खायची आतुरता असते. तैसे तुझे पायी लाचावले म्हण, जरे माझा प्राण भेटावया. त्याप्रमाणे तुकाराम म्हणतात, देवा तुझ्या पाया ठिकाणी माझं मन लाचावलंय. मनाला फार आशा वाटायला लागली, मनाला अनावर इच्छा झाली आहे. झुरे प्राण माझा प्राण भेटावया. माझा जो प्राण आहे ते देवा तुला भेटायला माझा प्राण अगदी झुरतोय. मांजरे देखिला लोण्याचा गोळा, लावनिया डोळा पैसे तैसे. मांजर जे लोण्याचा गोळा काचेमध्ये ठेवलेला असतो मांजरेचा, ते आत काचेच दिसते पण त्याला ते कवा खायला म्हणून त्याचं वाट बघत दिसते. तसं देवा मी तुझं मांजरासारखे मी तो दोन्ही खायला मांजर कसं असं टपून बसले तशी तुझी भेट व्हावी म्हणजे मी टपून बसलोय. तुका म्हणे आता झडी घालू पाहे पांडुरंगे माये तुझे पायी. तुकाराम महाराज मी झड घालतोय, अगदी पायावर आहे किंवा गडबडीने येऊन तुझ्या पाया पडणार आहे. झडझडीत पांडुरंगी माये, पांडुरंगा तू माझी आई आहेस, मी तुझ्या पायावर अगदी गडबडीने येऊन झड घालून तुझ्या पाया पडणार आहे.
झडप घालायची. कुरंगी पाडस चुकले सेवनी. कुरंगी म्हणजे हरिण, हरिण कुरंगी. पाडस म्हणजे करडू. पिल्ल, पिल्ल, हरणाचं पिल्लू, शेळीचं करडू, म्हशीचं रिडकू, हे सगळं पाठ आहे. गाईचं वासरू, हा घोड्याचं शेंगरू, का नाही, वाघाचा बछडा, ते प्रत्येकाला वेगवेगळी नाव आहेत. कुरंगी पाडस चुकले से वनी. वनी म्हणजे वनामध्ये हरण, जे ह्याचं हे हरणाचं पिल्लू जर वनामध्ये चुकलं, फुटे फुटे दुःखे करवणी हृदय त्याचे, पण त्याला भयंकर दुःख होते. आता ते जंगलामध्ये वनामध्ये असले तर वनामध्ये ती आई आहे तिची कुठं असेल तर ते त्याचं हृदय फुटत असतं. तैसा परदेशी झालो तुझं विण. देवा मी तसाच परदेशी झालो तुझ्याशिवाय. नको नको हे नको हो निर्वाण पाहू माझे. देवा तू माझं निर्वाण पाहू नकोस, तू माझी जास्त हे पाहू नकोस. अपराधाच्या कोटी घाली सर्व पोटी. मी अपराध अनेक केलेले आहेत देवा, ते सगळे पोटात घाल, म्हणजे ते माफ कर. नको या शेवटी उपेक्षू, तशी माझी उपेक्षा करू नकोस. तुका म्हणे असो द्यावी माझी चिंता, कृपाळू अनंता पांडुरंगा. तुकाराम महाराज म्हणतात की माझी चिंता देवा तुला असावी. कृपाळू अनंता पांडुरंगा, तू कृपाळू आहेस पांडुरंगा, अनंता तुला माझी चिंता असावी. तू माझी काळजी कर. तू मला माझी चिंता तू असावी तुला. आणि इकडे आड आणि तिकडे विहीर, जाणीव नेणीव असं ते हा एक पुढं विषय आहे. एक नेण ता नाडली, एका जाणीवेची भुली. म्हणजे अडाणी लोकांना काही कळत नाही, म्हणजे ती फुकट गेली. आणि एखादा ज्ञानवान आहे त्याला घमेंडीचे आहे, ज्ञानवान आहे तो फुकट गेला असं म्हणते. इकडं आडली तिकडे विहीर, इकडं काय फायदा काहीच नाही. बोलो नेणे मुखे वेडे वाचाळ, वाचाळ काय नके. की काही लोकांना ती मुके असतात म्हणून बोलता येत नाही, आणि बोलता येत नाही मुके असतात त्यांचा काय उपयोग नाही. आणि काही बोलतात ती वाचाळपणाने काय बी बडबडत असतात, ते त्यांचं फुकट आहे. आणि काही मुके असतात ती बोलता येत नाही, ते त्यांचे फुकट आहे. दोही सवा नाड विहीर एकीकडे आड. दोन्हीकडे सुद्धा हे आहे, एकीकडे विहीर आणि एकीकडे आड. एक मुका आहे आणि एक बडबडते. मुका आहे ते त्याचा बी काय उपयोग नाही, जास्त बडबडतेचा एक त्याचाही काय उपयोग नाही. तुका म्हणे तुझे तुका म्हणे कर्म तुझे कळो नेली वर्म. तुकाराम महाराज म्हणतात देवा आमचे कर्मच आम्हाला तुझ्या खऱ्या रहस्याची खूण समजू देत नाही. आमचं कर्मच वाईट आहे, त्यामुळं आम्हाला तुझं काही मोठेपण किंवा तुझी आम्हाला प्राप्ती होत नाही, तुझी खूण समजत नाही. आता एकनिष्ठपणा कसा असावा, देवावर कशी निष्ठा असावा. पतिव्रता नेणे आणि कांची स्तुती, सर्व व्हावे पती ध्यानी म्हणे. जी स्त्री पतिव्रता असते, आपल्या पतीशी एकनिष्ठ असते, ती दुसऱ्याची स्तुती सहन करीत नाही. आपल्या पतीला ती सर्व भावानं मान देत असते. तैसे माझे मन एकविध झाले. देवा तसं माझं मन एकविध झालं. नावळे विठ्ठले वीण तुझे. विठ्ठलाशिवाय मला काहीही दुसरं काय आवडत नाही. पंढरपुरासने असला आला की लगेच येल्ला मला गेला. मग काय ती कोणत्या देवाचा तू खरा काय. तर तसं एकाच देवावरती निष्ठा असावी, असा एकनिष्ठपणा असावा. सूर्यविकासिनी नेणे चंद्रकळा. काही कमळ जे असतात, काही कमळ
तळ्यामध्ये कमळाच्या जाती आहेत. सूर्यविकासनी जे कमळं असतात सकाळी सूर्य झाला की ते उमलतात आणि चंद्रविकासनी जे कमळं असतात की चंद्र आकाशात उगवला की ते उमलतात. त्याला सूर्यविकासनी जे कमळं आहेत ती चंद्र 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 बघित नाही त्यावेळा मिटतात. तू कितीही चांगला असणार आम्हाला तो नको म्हणतात ते. आणि जी चंद्रविकासनी असतात ते सूर्य किती बी एवढा प्रकाश दिला तर ती मिटलेलीच असतात. गायते कोकिळा वसंत गायते कोकिळा वसंतसी. वसंत ऋतूमध्ये चैत्र वैशाखामध्ये वसंत ऋतू असतो. झाडांना पालवी वगैरे असते. पुढे उष्ण तरुवर उष्ण काळा मासी. तर त्यावेळेला वसंत ऋतू असतो आणि त्यामध्ये वसंत ऋतूमध्ये आंब्याच्या झाडावरती कोकिळा गात असते. ही इतर वेळा काही गात नाही. तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे बोला आणि कंचे नावडते. लहान मुल आपल्या आईच्या पुढे नाचते आणि दुसरी बाई असलं तिथं नाचते जाऊन नाही. तसं मी एकनिष्ठ आहे. लहान मूल कसं आईशी एकनिष्ठ असते तसा मी एकनिष्ठ देवा तुझ्याबद्दल पांडुरंगाशी मी एकनिष्ठ आहे. ओनामा शिकणे व सत्य ज्ञान. ओनामा म्हणजे ओनामा तर पूर्वी जेव्हा आपण शाळा श्री गणेशाय नमः असं भाऊ इकडं बघ. श्री गणेशाय नमः. आता तुम्ही कसं ग व भन असं सुरू करता का नाही तसं येत नव्हतं. सगळ्या ग्रंथांनी सुद्धा बघा ह्याच्याने श्री गणेशाय नमः असते कुठल्याही स्वरूपे. तर श्री गणेशाय म्हणजे गणपतीला नमः. तर त्याला तर लोक असणारे ओम नमः सिद्धम असं नाही पुढं असायचं. त्याला ओनामा म्हणायचं. ओम नमः सिद्धम असं ते. तर ओनाम्याच्या काळे खडे मांडविले बाळे म्हणजे सुरुवात करायचं. सुरुवात करते वेळी जुन्या काळामध्ये काय होतं की तुमच्या सगळ्या वह्या नव्हत्या भाऊ. असं लिहायला पेन्सिली वह्या काय होतं. तुकारामांच्या काळाला तुकाराम महाराज 400 वर्षापूर्वी त्यावेळा खडं आणायचं आणि काढायचं असं आ ई असं ते काढायचं. क ख ग घ खडं मांडायचं. खडं गोळा करून आणायचं ह्याच्यातलं ते मांडायचं आणि ती अक्षर करायची. ओनाम्याच्या काळे खडे मांडिले बाळे. मुलांना ओनामा ते शिकवताना खडं मांडायचं आहे. आता ते एकदा ओनामा शिकून झाला मग पुन्हा खडे मांडायची काही गरज आहे का. पुन्हा आपल्याला ते पाठच होऊन जात आहे. त्याची पुढे पुढे काही मग लागली सोयी. एकदा ते आपल्याला कळाल्यानंतर पुन्हा ते कळाल्यानंतर पुन्हा खडं मांडीत बसायची काही गरज नाही. रज्जू सर्प होता तो वरीच न कळता. दोरीवर साप दिसला तर ते तरी दोरी आहे असं ज्ञान झालं की मग काय मग भ्यायची गरज नाही. सत्य ज्ञान झालं की काय भ्यायची गरज नाही. मग तो हे नाही. तुका म्हणे साचे बय नाही बागुलाचे. की काय होतं ते बागुल आहे भूत आहे अशा तऱ्हेच्या लोकांच्या मनातल्यामध्ये भीती असते. पण खरं काय आहे ते एकदा समजल्यानंतर बागुल भावाला भ्यायची काय गरज नाही असं आहे. आता कंजूस माणूस. तर कंजूस माणूस म्हणजे चिक्कू माणूस जो सगळं हे करतो त्याचं चिक्कू माणसाचं वर्णन दिले. अहो हे बघ जन्मा येऊन उदार झाला उद्धार केला वंशाचा. तो चिक्कू माणूस जो आहे त्यानं ह्यो जन्माला आला आणि हा उदार झाला लोकांना हे द्यायला आणि वंशाचा उद्धार त्यानं केला. त्यानं काय काय केलं. मिळवून धन मिळवी माती सदा विपत्ती भोगीत असे. पैसे मिळवायचं आणि ते आता सगळे बँकेत ठेवायचं नाही त्यावेळेला मातीत लपवून ठेवायचं आणि खायचंच नाही आणि पोटाला. आपलं हाल झालं तरी चालेल पण पैसे सोडणे की बात नाही. नाम घेता न मिळे अन्न
नवे कारण देखलिया. नाव सुद्धा, अन्नाचं नाव सुद्धा ते घ्यायचं नाही. आणि नवे कारण देखलिया, की अन्न सुद्धा खायचं नाही पोटाला. धर्म करिता ऐके कानी, बांधे निजोनी डोकियास. धर्म जर करायचं झालं तर तो धर्म करा, काहीतरी हे केला म्हणून कुणी जर दारात भीक मागितली, कुणी काय मागितलं तर कानानं ऐकतो, पण मग डोक्याला असं हे करतो, गुंडाळतो काहीतरी कापड आणि झोपतो. निजोनी डोकियासी, डोक्याला काहीतरी बांधून निजतो, पण कोणाला काही देत नाही. घराव्याही पाहुणा आला म्हणे त्याला बरे नाही. की घरी पाहुणा आला तर मग त्याला जेवायला वाढायला लागलं, मग म्हणायचं आजारी आहे, आमच्या घरात माणूस आजारी आहे. म्हणे त्याला बरे नाही. तुमचे गावी वैद्य आहे, पैसोने काय प्रयोजन. आमचा माणूस आजारी आहे, तुमच्या गावात डॉक्टर आहे, वैद्य आहे, त्याला बोलवून आणा जावा. ते पाहुण्याला जेव्हा वाढायचं किंवा हे करायचं राहिलं बाजूला, त्याला सांगायचं ते करून हे माणूस आहे. पैसोनी काय प्रयोजन. प्रयोजन म्हणजे काय उपयोग, फळ. प्रयोजन म्हणजे फळ. उजू किती होतील पोरे, मरता तरी बरे यासी. तो जो असा चिक्कू माणूस असतोय, तो म्हणतोय मी ही पोरं मी ह्याची किती लग्न करू, त्यापेक्षा थोडीशी मिली तर यातली बरी, असं तो माणूस म्हणतोय. असा चिक्कू माणूस, कंजूस चिक्कू. मरता बरे म्हणे यासी. म्हणून देवा नवस करी दावी, घरी होनी बोने. आणि देवाला नवस करतोय, नवस करतोय, आणि देवाला घरात बसूनच, पंढरपूरच्या देवाला ह्याला निवड इथनंच बसून, तो तिकडं काय जाऊन देत नाही. बोनं म्हणजे निवड, बोनं. माळ्यावर गुळ आणि खालून समर्पया मी म्हणायचं. गुळ कुठं आहे, तिथं गुळ येता माळ्यावर, आणि घालूनच म्हणायचं गुळ समर्पया मी देवाला. कुठे ठेवला, त्याच्या डब्यात आहे गुळ, असं आहे. काय माळ्यावर गुळ, खालून समर्पया मी म्हणायचं. पर्वकाळी भट घराशी आला, बोंब घाला म्हणे पोरा. भट घरला आला, पर्वकाळी एकादशी सांगायला काहीतरी सांगायचं, पोरात म्हणायचं बोंबला बोंबला. तो भटजी पळून जावा. तुमचा उन्हा होईल वाटा, काळ पिठाशी आला. मग त्या भटाला जर आपण जर मुठभर पीठ घातलं, मग तेवढं तुम्हाला भाकरी काय कमी पडेल का नाही, तर तुम्ही ती बोंब मारा पोराशी लावते. दाढी करता अडका गेला, घरात आला बाई लेपी. आता दाढी करायला हा गेला, आणि न्हाव्याकडे बोट नव्हती. मग न्हाव्याकडे अडका म्हणजे अर्धा पैसा न्हाव्याकडे अडकायचा सापिका. मग तो बायकोला काय म्हणतोय, तर न्हाव्याला सोडायचं, तुझं जे केस आहे ते भाजरून बुडून घे. म्हणजे कसले माणूस, किती माणसं ही चेंगट माणसं ज्याला किती असते सांग. म्हणे आता उगवी मोडी, डोई बोडी आपोली. तू तुझे डोकं बुडून घे, आणि ते माझा अडकलेले पैसे वसूल होऊ द्या. तीर्थ स्वप्नी नेणे गंगा, पूजन लिंगा गावीच्या. तो तीर्थाला कधी जात नाही, गावच्या देवाचं ते कधी पूजा करीत नाही. आडकुनी दार बैसे, आडकुनी दार बैसे दारी, आल्या घर म्हणे ओस. दारातच बसायचं, कोणतं बाहेर मागायला कोणता आला, घरात कोण नाही, तिथं उमऱ्यावर बसायचं. आपण घरात कोण आहे, जावा काय झालं. तुका म्हणे ऐसे आहेत का हरी, याही दारी जीवासी. तुकाराम म्हणतो असले कंजूस लोक आहेत, पण ह्या जीवाना, हे जे जीव आहेत त्यांना बी उद्धार कर, असं तुकाराम म्हणतोय. असले कंजूस लोक आहेत. माझ्या भये वाटे चित्ती, नरका जाती म्हणून. आणि का तर तुकाराम महाराज म्हणजे मला माझ्या चित्तात भीती वाटते की हे नरकाला जातील.
म्हणून देवा ह्याचा उद्धार करून कर. तर कंजूस लोक असे असतात. हे कन्या विक्री, कन्यादान आणि राजधर्म. गलगी हा पुढे किती वाजले आता? सव्वा सव्वा नऊ. सव्वा नऊ. बरं, ठीक आहे. मग कन्या विक्री, कन्यादान वगैरे